कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये शनिचंद्र संयोगाचा प्रभाव विशेष लाभदायक ठरणार असून राशीस्वामी शनी आपल्या प्रभावी स्थानात असल्यामुळे विचारांची खोली वाढणार आहे आणि निर्णय अधिक परिपक्व होणार आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला बुध-सूर्य संबंध बौद्धिक कामांना चालना देईल. हा काळ नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा असून नोकरीत नवीन संधी व जबाबदारी मिळू शकते. टेक्नॉलॉजी, IT, रिसर्च, सोशल सेक्टरमधील जातकांना अनुकूल काळ असून वरिष्ठांशी मतभेद टाळा. वादापासून दूर राहा, संवाद साधा आणि कुठल्याही प्रकारच्या ऑफिसमधील गॉसिपपासून स्वतःला दूर ठेवा. कामाच्या पद्धतीत बदल केल्यास नक्कीच लाभ होईल. स्वतः वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी सोडू नका. व्यावसायिकांना नाविन्य आणि कल्पना फायदेशीर ठरेल. ऑनलाईन, डिजिटल, कन्सल्टन्सी, शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना विशेष लाभ होईल. भागीदारी करताना तुमच्या अटी स्पष्ट ठेवा. अचानक खर्च वाढू शकतो, तेव्हा नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल, पण मन भटकण्याची शक्यता आहे. संशोधन, स्पर्धा परीक्षा, नवीन कोर्ससाठी योग्य काळ असून मित्रांच्या सल्ल्यापेक्षा गुरूंच्या मार्गदर्शनावर अधिक विश्वास ठेवा. नियमित अभ्यास केल्यास यश नक्की मिळवाल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद सुधारणार असून जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. प्रेमसंबंधामध्ये नवीन टप्पा किंवा निर्णय संभवतात. अविवाहितांसाठी मित्रपरिवारातून नाते जुळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता असून जुनी गुंतवणूक या आठवड्यात लाभदायक ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिरता येईल. अचानक कुठल्याही प्रकारचे आर्थिक निर्णय टाळलेले बरे. आरोग्यदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक ताण व झोपेचा अभाव जाणवू शकतो. डोकेदुखी, रक्तदाब ह्याकडे विशेष लक्ष द्या. ध्यान, प्राणायाम आणि चालण्याचा व्यायाम अधिक फायदेशीर ठरेल. तुमचा मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा, त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे निळा व जांभळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 9 व 12 फेब्रुवारी. कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी श्री शनिदेवाचे ध्यान करा आणि ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामातंड संभूतम तम नमामि शनेश्वरम या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि गरजू व्यक्तींना निळ्या रंगाचे वस्त्र दान करा. त्यामुळे मानसिक स्थिरता लाभेल, योग्य दिशा मिळेल आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळेल.